वर्ष मला वाटतं एक शहर घाण होत चाललंय आपलं. मी आता येताना बघितलं, एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता. हे रस्त्याच्या मध्ये असा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना? आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच आहे ना खासदार, आमदार कोण आहे? यांना प्रश्न विचारले पाहिजे. रस्त्यांवरचे खड्डे ना, हे जेन अल्फा इथपर्यंत आपण मर्यादित ठेवू नका. हे आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा. खड्ड्यात लोक पडून वर्षाला मरतायत दररोज. ट्रेनमध्ये दरवाजे नाहीत म्हणून ऑन अन ऍव्हरेज 8 लोक मरतायत. आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का फक्त आपण उगाच आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात आपण मग्न राहणार आहोत? खूप विचित्र परिस्थिती आहे. मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे. मी परत येणार आहे. सगळ्यांना मला या विषयांवर पण बोलायचंय. मी आज विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय. पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे, इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी. बरोबर आहे की नाहीये? पाणी नाही मिळत आपल्याला 2026 मध्ये. बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष आमदार आहेत ते. विद्यार्थ्यांना वॉकथ्रू करावा लागतोय, विद्यार्थ्यांना खड्ड्यांवर वॉकथ्रू करायला लागतोय. ही परिस्थिती आल्याबद्दल आपलं मत काय? मला वाटतं आता पत्रकार आणि आम्ही विरोधी पक्ष किंवा पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया. ह्याला सरकारने उत्तरं दिली पाहिजेत. कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलंय तिकडे. त्यांची अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल अखिल पाहिजे. भारतीय विद्यार्थी सेना, अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ बन आपल्याला सांगतात. काय त्यांना होतं? आम्ही जी आपण आता आलात एवढं सगळ्यात कसा वाटला प्रवास आत्ताचा? एवढं तुम्ही आलात, डोंबिवलीमध्ये एंट्री केली, सुखात, एकदम सुखात. 2 तास लागले पोचायला. मस्त. अमितजी खड्डे लागले. खड्ड्यांकरता किती लागले? मी बोललो आता, एका रस्त्यावर कॉन्क्रीट, डांबर आणि पेवर ब्लॉक, हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतो मला कळत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळत आहेत, हे आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला पण साहेब, विचारला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे. पाहिजे. सरकार कोणाची आहे? इथे केली कल्याण डोंबिवली मधले महानगरपालिकेचे किती नगरसेवक आहेत? किती नगरसेवक आहेत? पण सत्तेमध्ये आहात ना आपण. आपल्या नगरसेवकांनी देखील त्याबद्दल बोललं पाहिजे. अच्छा, मग त्यांचा आकडा आणि आमचा आकडा तुम्ही आता मोजताय. कोणाचा? जे 2014 पासून सत्तेत आहे त्याला तुम्ही विचारणार ना. आमच्या आता 4 नगरसेवकला तुम्ही आम्हाला विचारणार. हे बरोबर आहे. असं त्यांना विचारा ना कधी समोर आल्यावर. विचारतो, पण त्यांना विचारताना मला कधी दिसत नाही तुम्ही. 100% विचारतो त्यांना. मग विचारा पहिला आणि मग मला सांगा. आम्ही बातम्या देखील केल्यात खड्ड्यांच्या. कॉन्क्रीट रस्त्यांवर खड्डे पडतायत. म्हणजे 2 महिना बनवून झाले. हेच तुमचा प्रश्न आहे ना. हा नाशिकमध्ये पण कामं बघा तुम्ही. हे मी तुम्हाला पण सांगतो. नाशिकमध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली, तेव्हा 5 वर्ष एक खड्डा नव्हता नाशिकमध्ये. तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्यांचे फोटो पाठवा. ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय? इकडे एक हाती सत्ता द्या, मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात. अमितजी तुम्ही आंदोलनामध्ये जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा अमृता फडणवीस या खड्ड्यांवर बोलत होत्या, आरजे गाणकर होती, मात्र ते आता कुठेही बोलताना दिसत नाही. यावर आपलं मत आहे? माझं काही मत नाही. मला वाटतं हे प्रश्न त्यांना विचारा, त्यांचे प्रश्न आहेत. आता तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी करायला आले, काय नेमकं तुम्ही आता सांगाल आणि कशा पद्धतीचं मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आता नवीन बद्दल आंदोलन झालं सगळं. मला एक प्रश्नाची उत्तर त्यालाच कंटिन्यू पण नका कंटिन्यू करू. मला ह्यांचं उत्तर देऊ दे पहिलं. सो जेनझी म्हणजे आता मी ज्या विद्यार्थ्यांना भेटतोय, मी मुंबईपासून हा दौरा चालू केलाय. ज्यांना भेटतोय त्यांचे विषय खूप सोपे आहेत, म्हणजे सहजपणे सोडवणारे आहेत. म्हणजे त्यांच्या कॅन्टीनचा विषय असेल किंवा वॉशरूमचा विषय असेल, वॉशरूम मध्ये साफ नाही आहे, कॅन्टीन हायजिनिक नाही आहे, फीजचा विषय असेल. आता मी सकाळी पण बोललो, चेतना कॉलेजच्या बाहेर गर्दुल्ले होते. इकडे पण मला आता काही मुली बोलल्या की इकडे काही गर्दुल्ले आहेत जे त्रास देतात. हे मला वाटतं हे आपण विषय तात्काळ लगेच सोडवले पाहिजे. हे 1-2 दिवसात संपवण्यासारखे विषय आहेत. आमची आता टीम इकडे पण लागेल. जशी चेतना कॉलेजच्या बाहेर लागले तशी इकडे पण लागणार. पोलिसांना सांगितलं जाणार, पण पोलीस काही नाही करू शकले तर आम्ही आमच्या हातात घेणार. युनिट सेल आपण तयार केलं, नेमकं त्याची काय भूमिका असणार आणि कशा पद्धतीने ते आता विद्यार्थ्यांवरती लक्ष देणार आहे? हे कॉलेजचे युनिट अध्यक्ष असणार. कॉलेजचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यावर युनिट अध्यक्ष असणार. कॉलेजचे विषय आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहेत. ते आम्हाला येऊन सांगणार. त्यांना जे सोडवू शकतात ते तिकडे कॉलेजमध्ये सोडवणार. नाही सुटले तर आम्हाला येऊन सांगणार, आम्ही सोडवणार. काही एवढं कठीण नाहीये. आपण जेएनजीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण
जयंतीला संबोधन देखील केलं होतं, दिल्लीला देखील गेलं होतं, अभिजित दिपकेंना भेटलं होतं. एकंदर अभिजित दिपके हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल, कशा रीतीने आता हे पुढे, कारण आता बऱ्याच शाळेमध्ये जात आहेत, तिथे लावून ते फोन करतात की दुरावस्था वगैरे, तर हे त्यांनी जो पुढे आता मार्ग निवडलाय तो कशा रीतीने दिसतो? नाही, आम्ही आता कॉलेज लेवलला फिरतो तसं मला वाटतं तो महानगरपालिकेच्या शाळेमध्ये फिरतो आणि मी त्याचे व्हिडिओज बघत असतो. काय दशा झाली आपल्या महानगरपालिकेच्या शाळांची आणि उत्तम काम चालू आहे त्याच्यात. तर ते उद्धव ठाकरे म्हटले होते की ते विष्णूचे अवतार ते आहेत. त्यांचा प्रश्न त्यांना विचारतो.